सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। नाही, हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला एक कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी आयुक्त उपायुक्त आहेत, गायकवाड नावाच्या भगिनी आहेत आमच्या, त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की 15 तारखेला मटण, मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करावे। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे, डीएनए मांसाहारी आहे। आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे। तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा। माणसाला जिथे सुळे दिलेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता, म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर जे शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मी मांसाहारी आहे। आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेलं। काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज ह्याला विरोध करणार। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय काय तमाशा आहे का? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण, मांस काय जे काय ते खायचं नाही। करा साहेब। झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं, आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी। अरे नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचंय, खाऊ द्या ना। आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल। चला सांगा तुम्ही पत्रकारांना, तुमच्या घरी मांसाहार नाही, आज श्रावणचा महिना आहे, सांगा हात उचलून मांसाहार खाणार नाही म्हणून। काय तमाशा लावलाय होय? कोणी गायकवाड बाई, कोणी दिला तिला अधिकार? अरे शासन नावाची काय गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत। आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे। ते शासनाचे प्रतिनिधी आहेत, याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं। शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का? बस करा हे तमाशा, आता बस करा। देवावरनं धर्मावरनं काय लावलंय? कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठल्या तरी हिंदू संघटनेच्या नावाने मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा। अरे तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना, सांग तुझ्या शासनाला आणा आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी, जा तुला आव्हान देतो, मंडळ यात्रेवर बंदी आणा। अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत, ते तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले, सावरले, आमची दुसरी पिढी तरी शिकली। जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असती तर कदाचित अधिक शूद्रांना तेच, म्हणजे माळ्यांनी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम करावं, कसायानी कसायाचं काम करावं। आमच्यातल्या एकही पोरगाना IAS झाला असताना, IPS झाला असताना, डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला नसता, आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता। आणि अशा 370 जाती आहेत। काय चालवलं काय महाराष्ट्रात? मंडळ यात्रेवरती बंदी आणा।
हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला, हीच ती माणसं पुण्यातनं. अरे फुलेंना तुम्ही दगड मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं? मारलीत ना दगड. आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो, हेच मनुवादी या देशाला, या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत. आणि जी ताकद वाढली, अरे बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आणा, शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला, अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत आहे, असे तुमची जी पिल्लावळ आहे ना, ती अशी बाहेर निघते. तर अशा प्रकारचे आदेश काढणं, जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उद्योग. हे मी तुम्हाला सांगतो की ह्या संघटनांची, म्हणजे बीजेपी RSSची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, त्या दगडातनं जे काही, म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडत आहेत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर नाही कसं काय, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले आणि काय रिएक्शन नाही झालं, पुढच्या वर्षीपासून सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान आहे, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार, हे असं आम्ही सहनही करणार. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा. तर यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद, मीरा रोडला झाला होता, मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो होतो, स्वतः मच्छी विकत घ्यायला. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस नाही, मी जागेवर जाऊन लढणारा माणूस. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय? त्याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या, त्याला शाकाहार खायचा शाकाहार, ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या, त्याला खिमा खायचा खिमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप कशासाठी? तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका? काय काय चालू आहे? काय तमाशे लावले ते? मध्यंतरी प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की प्रयोगशाळा केली जाते एका विभागांची, या ठिकाणी ते त्यांनीच बघावं होतं. पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली, त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली, जेव्हा तिथे मच्छी मटण चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मीयांच्या नावाने. मला सांगावं त्यांनी, प्रताप सरनाईकांनी. ते खात नाहीत मटण. त्यांची पत्नी, अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो, ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते, अतिशय सुंदर. मी तिच्या हातचा अनेक वेळा जेवलोय. इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटतं. विचारा बायकोला की तू बंद करणारस का बनवणं? अरे या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात. मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही, मला माहिती नाही पोरं काय काय खातात, कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात, मला माहिती नाही. कशाला उगाच बोलायला लावता आम्हाला? तुमचं ते वैयक्तिक काय विषय राहू द्या तुम्हाला. फालतू चोचले कसले? एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियनना विरोध आहे आणि ह्याच्या पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट दसरा दिवाळी याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही, हे जाहीर करावं एकनाथ शिंदेने. माझं आव्हान आहे. तर लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे, कारण आता ते जाऊ द्यावं. लाडक्या बहिणींना फसवायला ज्यांनी केलं होतं, यांना निवडणुका जिंकायच्या होत्या, यांना काही लाडक्या फिडक्या बहिणी काही पडलेल्या नाही. तर अमेरिकेने लावलेले 50% टेरिफ आहे, त्याच्यामुळे 250 कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या कंपन्यांना बसतो. मला फक्त एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुप का बसलाय? असं काय गुपित आहे अमेरिकेकडे तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाहीये? एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसं तात्याच्या मालकीचाच भारत आहे.
हा ट्रम्प तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवतोय का आपण एकदम असं चढी चूप बसलेलो. अरे क्या रे, हा भारत देश नाही रे. निक्सननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, तेव्हा तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं, यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर इन माय कंट्री. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे. मी लोकांची नेता आहे. तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही. आणि इथे येऊन युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हा भारत. हा तो काहीही बोलतो यार, तो तात्या ट्रम्प. त्या तात्याला जरा आवरा. मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना मंत्री झालेले आहेत, मात्र 8 महिने झाले त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी अहो पण हे जेव्हा RSSचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं. त्यात काय मोठे. यांना आश्चर्य वाटतं. आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे. हे बघा, RSS म्हटलं की त्यांची एक वर्किंग स्टाईल, एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळा आला. एक चालकानुवृत्ती. एक चालकानुवृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल, बाकी मागे बसायचं, आवाज नाही करायचा. आवाज करायचा नाही. दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते, मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाहीत. कोणालाच. अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील. कारण का त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते? द बॉस देवाभाऊ. द बॉस देवाभाऊ. बोलण्याची हिंमत आहे यांच्यात. एकाच्यात. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.